मी सुरेश प्रभाकर कावडे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, राहणार वाळवा। आज आपण जलनीती करणार आहोत। जलनीतीचे फायदे भरपूर आहेत। सर्दी, पडसं, खोकला, जुनाट जर कफ असेल ते बाहेर पडण्यास मदत होते। तसेच आपल्या नाकावाटेत जीवाणू आणि विषाणू जात असतात, त्याच्यामुळे अनेक आजार होत असतात। ते आजार होऊच नये म्हणून आज आपण जलनीती करणार आहोत। जलनीतीचं प्रात्यक्षिक करून दाखवतो। त्यामध्ये कोमट गरम पाणी आहे, त्यामध्ये थोडासा मीठ आहे। एका नाकपुडीनं आपण सोडणार आहे। 60 अंश कोनातून आपण वाकून एका नाकपुडीनं सोडणार। चेहऱ्यावर घेऊन चाललो नाही तोंडाला जायचं श्वास कोण मरशी नमस्कार, श्री बी.टी. शिंदे, आमचे मार्गदर्शक श्री सुरेश कावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जलनीती पहिल्यांदा करण्याचा प्रयत्न करीत आहे। यामध्ये त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार त्या जलनीती पात्रामध्ये वरून काही थोडं अंतर ठेवून ते कोमट पाणी त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। आता ते आम्ही 60 अंश कोनातून जलनीती करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे नाकामध्ये असणारे अनेक जीवाणू, विषाणू हे शरीरात होणाऱ्या रोगाचा अटकाव होईल असं सांगितलं जात आहे। बघूया, प्रयत्न करू। करा जलनीती करणार आहोत। आमचे मार्गदर्शक कवडे सर यांनी आम्हाला जलनीतीचे प्रशिक्षण दिलेले आहे। त्याचे फायदे समजून सांगितलेले आहेत। जलनीतीमुळे आपल्या नाकामध्ये जे काही धूळ जंतू गेलेले असतात ते सगळे बाहेर येतात आणि आपलं श्वास श्वसन मार्गाने रिकामा थांब जरा, लय काय करू कुठे जाणार चुकलं सगळं मॅडम खाली खाली वर मी पूजा सुरेश कावडे, आमचे मार्गदर्शक सुरेश कावडे यांनी आम्हाला जलनीतीचे फायदे, त्यानंतर जलनीती कशा पद्धतीने करावी याचे मार्गदर्शन केलेले आहे। आणि जलनीतीमुळे रोजच्या वाढत्या प्रदूषणामुळे जे जीवाणू आणि विषाणू आपल्या शरीरात जाऊन वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतात, ते कमी करण्यासाठी जलनीती केल्यामुळे त्याचे प्रमाण कमी होऊ शकते। तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जलनीतीचे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहोत। 60 अंश कोनातून वाकायचं आहे। पाणी घ्या। 60 अंश कोनातून वाकायचं आहे। तोंड उघडे ठेवायचं आहे। साठ अंश कोनातून वाकायचं आहे। मानवरती करायचं आहे आणि त्यानंतर तोंडातून श्वास घ्या। तोंड उघडे ठेवायचं आहे। दुसऱ्या बाजूला, हां, दुसऱ्या बाजूला। गुड। तोंड उघडे ठेवा। तोंड उघडे ठेवा।